कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारण म्हटलं की सतेज पाटील हे नाव अग्रक्रमानं समोर येते। त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत अनेक आव्हानांवर मात करून नेतृत्वाची एक मजबूत छाप निर्माण केली आहे। महाविकास आघाडीच्या विजयाची जबाबदारी खांद्यावर घेत विधानसभेच्या रणांगणात उतरलेले सतेज पाटील यांना या निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने त्यांच्यासमोर नव्या आव्हानांचा डोंगर उभा राहिला आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्ह्यातील राजकारणात आपला ठसा उमटवला आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारूनही त्यांनी विधान परिषदेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय राजकारणात प्रवेश केलाय आणि आपल्या रणनीती कौशल्याने राजकीय समीकरणं आपल्या बाजूने वळवलीत। मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्याने परिस्थिती खूपच बदलली आहे। महायुतीच्या भक्कम गटबांधणीमुळे आणि स्थानिक गटातटाच्या राजकारणातील बदलांमुळे सतेज पाटील यांच्यासमोर मोठं आव्हान उभं आहे। गोकुळ दूध संघ, जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील समीकरणं आता नव्या रंगात उभी आहेत। ही समीकरणं पुन्हा सक्रिय आणण्यासाठी आणि काँग्रेससाठी स्थैर्य निर्माण करण्यासाठी पाटील यांना कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे। सतेज पाटील यांची राजकीय कारकीर्द म्हणजे संघर्षातून उभ्या राहिलेल्या यशाची कथा आहे। लोकांच्या मनातील नेते म्हणून त्यांनी कधीही गटातटाच्या राजकारणाला प्राधान्य दिलं नाही। त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने जिल्ह्यात बऱ्याच महत्त्वाच्या निवडणुका जिंकल्या आहेत। 2021च्या विधान परिषद निवडणुकीत अमल महाडिक यांनी माघार घेतल्यानंतर सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली। याचं श्रेय त्यांच्या कणखर नेतृत्वाला जातंय। मात्र या यशाला मागील राजकीय समीकरणाचा पाठिंबा होता, जो आता बदलला आहे। सध्याच्या परिस्थितीत सतेज पाटील यांची राजकीय दूरदृष्टी पुन्हा एकदा कसोटीवर आहे। त्यांना स्थानिक मुद्द्यावर प्रभावी कामगिरी करत काँग्रेसला बळकट करावं लागणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेससाठी मजबूत पाया घालण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे। महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील काँग्रेससाठी त्यांनी नवीन यंत्रणा निर्माण केली, जी केवळ निवडणुकांसाठीच नाही तर जनतेच्या प्रश्नांना प्रभावीपणे मांडण्यासाठीही उपयुक्त ठरेल। सतेज पाटील यांच्यासाठी ही वेळ केवळ आव्हानांची नाही तर संधीचीही आहे। महायुतीच्या विरोधात प्रभावी प्रचार यंत्रणा उभारणे, स्थानिक गटातटाच्या राजकारणाला बगल देत काँग्रेसचा गड असलेला जिल्हा पुन्हा एकदा मजबूत करणं ही त्यांची प्रामुख्याने उद्दिष्टे असतील। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।